तुमच्या या व्यवसायाबद्दल माहिती द्या. काय हा व्यवसाय? नक्की सध्याला साऊथ इंडियन सुरू केलेलं आहे थोडंफार. आणि आपल्याकडे इडली, मेदूवडा, मेदूवडा, पोहे असं नंतर मग परत अजून त्याच्यामध्ये वाढवणार आहे. आणि त्याचा प्रोग्रेस याची सुरुवात कशा प्रकारे झाली? याची सुरुवात म्हटलं तर माझं थिंकिंग होतं पहिल्यापासून, म्हणजे 1-1.5 वर्ष झालं की आपला स्वतःचा व्यवसाय आपण सुरू करायला पाहिजे. किती दिवस जॉब करायचा असं. तरी मी 2-3-2.5 वर्ष तरी जॉब केला. नंतर मग थोडंफार घरातलं मोटिवेशन सगळ्यांनी दिलं आणि मग हळूहळू जॉब करता करता ह्याचं मी सुरुवात केली. काय काय बनवतं साधारणपणे मी इडली, वडा मी मला वाटतं 1 मंथ झालं सुरू केलेलं आहे. पहिले फक्त इडली आणि पोहेच होते. हे घरूनच घरून करून आणते मी. सकाळी 4 वाजता उठते. 4 वाजता उठल्यापासून माझी सगळं सुरुवात असते. तर काय निगेटिव्ह पण माणसं असतात, काय पॉझिटिव्ह पण माणसं असतात. पण जास्त निगेटिव्हवाल्यांकडे लक्ष नाही, पॉझिटिव्हवाल्यांकडे लक्ष द्यायचं. मग ते माणूस म्हणजे निगेटिव्हवाल्यांकडे लक्ष द्यायचं नॉर्मली, की ते माणूस काय म्हणतो, त्याचं थिंकिंग काय आहे, असं चिडून नाही जायचं किंवा असं गलटून नाही जायचं. पूर्ण म्हणजे त्यांना पॉझिटिव्हमध्ये पण आणि म्हणजे निगेटिव्हमध्ये भेटलं ना तसं, तर आपल्याला अजून काय बदल होते ती बघायचं. खूप छान म्हणजे एक चेहऱ्यावर असं म्हणजे किती काय झालं तर दुसऱ्याचं म्हणजे असं होतं ना. आणि स्वतःचं म्हटलं तर एक समाधान असतं ना एक प्रकार असं असतं. आता तुम्ही सगळं करताय घरच्यांना वगैरे पटकन, म्हणजे तुम्ही आता तुम्ही बघताय की लोक वगैरे इथून फिरतात, 4 लोक आपल्याकडे बघतात. तुम्हाला अशी रोडच्या कडेला उभं राहिल्यानंतर अशी भीती वगैरे वाटत नाही? म्हणजे कसं होतं, मला पहिले दोन्ही ठिकाणी काम केलं नाही, त्याच्यामुळे माणसांचं बघण्याचा दृष्टिकोन कोण कसं काय ते थोडकं समजतं आपल्याला एवढं फार. आणि नंतर मग समजल्यानंतर मग त्या पद्धतीनं मी वागते. म्हणजे असं हे नाही की त्याला प्रमाणे राहायचं. आणि नाही भीती नाही वाटत मला, कम्फर्टेबल